वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे आळू वडी करणार आहे. त्यासाठी आळूची पानं आहे ती स्वच्छ धुवून घेतलेत. त्याच्या असं पहिले देठं आहेत मागची कापून घ्यायची. तर सर्व पानाची आपण देठं पहिले कापून घेऊया. त्याच्यासाठी आपण बॅटर रेडी करून घेऊया. तर 2 वाटी बेसन पीठ घेतले. त्यातच हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर ती बारीक करून घेतली, ते सुद्धा टाकूया. त्यातच चवीनुसार मीठ टाकूया. अर्धा चमचा हळद टाकूया आणि ओवा आहे तो हातावर क्रश करून तो सुद्धा टाकूया. त्यातच तीळ आहे ती सुद्धा टाकूया जराशी. आता जरा जरा पाणी टाकून छानपैकी बॅटर रेडी करून घेऊया. ते व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं. आपल्याला लई घट्ट पण नाही लई पातळ पण असं बॅटर रेडी करून घ्यायचं. आणि एक ताट ठेवून घेतलं. त्याच्यावर आळूची पानं आहे ती उलटी टाकूया पहिले. मग त्याच्यावर आपण बेसनाचं बॅटर रेडी करून घेतलेलं आहे ती सुद्धा टाकू लावून घेऊया. तर सर्वीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं. त्याच्यावरच अजून एक पान टाकूया. त्याच्यावर पण जरा बेसन पीठ लावून घेऊया. त्याच्यावरती अजून एक पान परत एकदा लावून घ्यायचं बॅटर. सर्वीकडनं लावून झाले. त्याला असं रोल करून घेऊया. आणि वरती पण जरासं बॅटर लावून घेऊया, म्हणजे वरचा भाग आहे ती चिटकून राहील. तर सर्व आळू वडीला सेम तसंच बॅटर लावून घेऊया. आणि एका कढईमध्ये पाणी ठेवलं आहे. त्याच्यावर चाळण घेतले. त्यातच आळू वडी आपण बेसन पीठ लावून घेतलेलं ती ठेवूया वाफवत. तर त्याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असं शिजू द्यायचं. ते 10 ते 15 मिनटं झालेत. आपण बघून घेऊया. हाताला नाही चिटकलं की समजायचं आळू वडी व्यवस्थित असे शिजले. त्याला आपण जरा गार करून घेऊया. आणि चाकूने असं बारीक बारीक असं काप करून घेऊया. तर सर्व काप करून घेऊया. तर सर्व कटिंग करून घेतले आपण. आणि तेल तापत ठेवलेलं त्यात एक एक आळू वडी अशी तेलात सोडून घ्यायची. तेल व्यवस्थित असं तापू द्यायचं, म्हणजे तेलकट होत नाही. कडकडीत आणि फास्ट गॅसवरच आपण तळून घेणार आहे. ते एक साईडनं तळून झाले. त्याला पलटी मारून घेऊया. दुसरीकडनं पण सेम तसंच तळून घेऊया. तर आळू वडी तळून रेडी झाले. त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.